हॅलो स्टुडंट्स, आय होप तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर बेसिक ऑफ रोलिंग बघितलं. तर काय बेसिक, जसं त्याचं ॲक्सेलरेशन काय असतं, डिस्प्लेसमेंट कसं काढतो आपण, और ॲक्सेलरेशनमध्ये आता त्याच्यात पहिल्याच 3 ॲक्सेलरेशन असतात, एक चौथं ॲक्सेलरेशन लागतं. बट प्युअर रोलिंगची कंडिशन काय आहे, जसं ग्राउंड पार्टचा जो पॉईंट आहे, ओके, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ओके, तो काय असला पाहिजे, 0 वेलॉसिटी असली पाहिजे, 0 डिस्प्लेसमेंट असलं पाहिजे, 0 ॲक्सेलरेशन असलं पाहिजे फॉर प्युअर रोलिंग. बरोबर, आपण अशा कंडिशन्स बघितलेल्या. चला आपण काय करूया, वेलॉसिटीच्या आणि ॲक्सेलरेशनच्या कंडिशन थोड्या परत रिवाईज करून घ्या, मग पुढे जाऊया. ओके, मग पुढे आपण फोर्सेस बघूया, कोणकोणते फोर्सेस लागतात आणि रोलिंग कशी होते, आणि मग रोलिंग ऑन अ इन्क्लाइन प्लेन. एवढं सगळं बघणार आहे आज. कदाचित आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो. मला जरा टायमिंगचं बघू दे. कदाचित आपला व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो, बट इट्स ओके. आपण थोडा करून घेऊ. ओके, हा लास्ट व्हिडिओ आहे या लेक्चरचा, ह्या लेसनचा. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट सेकंड टॉपिक. ओके, चल, तर आपण काय बघूया, जरासं लास्ट लेक्चरला काय झालं ते बघूया. ओके, जसं एक काय हे डिस्क आहे, डिस्क म्हणा तुम्ही. ओके, तर हा जो पॉईंट आहे, हा सपोज झेड पॉईंट आहे आणि हा पॉईंट पी आहे. ओके, इथं जर वेलॉसिटी बघितली तर व्ही पी इज इक्वल टू व्ही झेड असते आणि इज इक्वल टू 0. ओके, ह्या दोघांची वेलॉसिटी किती असते, 0 असते. ओके, इज इक्वल टू म्हणजे सपोज हा प्लँक पण काय करतोय, ही जी सरफेस आहे हे पण काही वेलॉसिटी व्ही ना काय पुढे जात आहे. ओके, तर ह्या पॉईंटचं आता जर प्युअर रोलिंगची कंडिशन काय असते की हा पॉईंट झेड पॉईंट आणि पी पॉईंट, आय डोंट नो तुम्हाला क्लिअर दिसतं का नाही. ओके, त्याच्यामध्ये थोडासा मी गॅप ठेवला आहे. ओके, ॲक्च्युली ते इन कॉन्टॅक्ट असतात. ओके, ॲक्च्युली ते इन कॉन्टॅक्ट असतात, पण मी थोडासा गॅप ठेवला होता का, कारण आपल्याला नीट समजायला काढतो. ॲक्च्युली हे कॉन्टॅक्टमध्ये आहे, खरं तुम्हाला पॉईंट दिसायला पाहिजे. हा माझा झेड पॉईंट आहे आणि हा माझा पी पॉईंट आहे. ओके, हे आपलं काय प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपलं ही डिस्क रोल होते. हे दोन्ही पॉईंट कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर आपली कंडिशन काय होती, वेलॉसिटी ऑफ पी शुड बी वेलॉसिटी ऑफ झेड शुड बी इक्वल टू 0. ओके, दोघांच्या वेलॉसिटी 0 पाहिजे. और जर हे प्लँक जर मूव्ह होत असेल विथ वेलॉसिटी ऑफ व्ही, तर आपल्याला काय, वेलॉसिटी ऑफ पी इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ झेड इज इक्वल टू व्ही, हे रिलेशन. ओके, ह्या कंडिशन आहेत कशासाठी, प्युअर रोलिंग. कशासाठी आहेत, प्युअर रोलिंग. प्युअर रोलिंग म्हणजे स्किट होत नाही, तिथं काय होत नाही, स्किट होत नाही. तुम्ही बघितलं असेल की जास्त चिखलामध्ये जर एखादी गाडी फसली असेल तर ते चाक कसे असे फिरत असतात, कसे असतात, फिरत असतात का, त्यावेळेस काय होतं की आपलं जे अँग्युलर वेलॉसिटी आहे. ओके, अँग्युलर वेलॉसिटी काय असते, आर ओमेगा, बरोबर, ही जास्त असते. म्हणून आपलं काय असतं की चाक फिरतं, पुढं जात नाही जास्त. ओके, चाक काय होतं, जास्त फिरतं. ओके, पुढं जात नाही. तुम्ही असं पण कंडिशन बघितली असणार. ओके, जर ही जनरली कंडिशन दिसून येत नाही, बट असं सपोज एकदम नॉन स्लिपरी स्लिपरी एकदम सरफेस असलं. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जर येत असला, ओके, आणि सपोज तुम्ही ॲक्सेलरेटर बंद केलं. ओके, ॲक्सेलरेटर दाबायचं बंद केलं, तुमची गाडी काय होते, अशी स्ट्रेट विदाऊट रोलिंग करत जाते. ओके, तुमची जी गाडी असते विदाऊट रोलिंग करत पुढे जाते. ओके, हे जे चाक आहेत ते रोल होत नाही, तेव्हा काय होतं, ट्रान्सलेशन जास्त असतं. काय असतं, ट्रान्सलेशन मोशन म्हणजे VCOM. ओके, काय, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, VCOM जास्त असते आर ओमेगापेक्षा. आणि ह्या केसमध्ये काय असतं, जेव्हा टोटली स्लिप होत असली, ओके, टोटली स्लिप होत असली, एकाच जागेवर चाक फिरत असलं, तेव्हा कंडिशन काय असते, आपलं आर ओमेगा इज ग्रेटर दॅन VCOM. ओके, आणि जेव्हा ह्या दोन्ही वेलॉसिटीज VCOM इज इक्वल टू आर ओमेगा असतात, ओके, त्यावेळेस आपल्या जर VZ पॉईंटची वेलॉसिटी ती काय होते, 0 होते, आणि आपल्याला काय भेटतं, प्युअर रोलिंग भेटतं. काय भेटतं, प्युअर रोलिंग. समजलं, बरं. सेम कंडिशन आहे ॲक्सेलरेशनसाठी. काय, सेम कंडिशन आहे ॲक्सेलरेशनसाठी, बरोबर. चला, ॲक्सेलरेशनचं पण बघूया, कारण आपल्याला वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन आज खूप लागणार आहे. डिस्प्लेसमेंटची आज काही गरज नाही, म्हणून मी पहिला रिवाईज करून घेतो जरा.
ओके, आज आपण बरंच करणार आहे, एक्सेलरेशन, वेलॉसिटी, कारण फोर्स पण काढायचा आपल्याला. बघूया आपण. चलो, सपोज हे ऑब्जेक्ट आहे आपलं. ओके, हा पॉइंट काय झेड आहे, हा पॉइंट काय झेड पॉइंट आहे. हा पॉइंट काय झेड पॉइंट आहे, बरोबर. हा पॉइंट माझा पी पॉइंट आहे, हा पॉइंट झेड पॉइंट आहे. समजलं. आणि ह्याचं रेडियस काय आहे, आर आहे. हे VCOM न पुढे जात आहे, बरोबर. VCOM न पुढे म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी. आणि इथं आपण काय घेणार आहे, अँगल अल्फा. काय घेणार आहे, अँगल अल्फा घेणार आहे, बरोबर. बरं, अँगल अल्फा काय सांगू, अँगल अल्फा और ओमेगा. ओके, विथ काय होतं आपलं अँग्युलर वेलॉसिटी किती, ओमेगा आहे. ओके, तर ह्या पॉइंटची वेलॉसिटी, बॅकवर्ड वेलॉसिटी. ओके, बॅकवर्ड वेलॉसिटी किती असणार आहे, आर अल्फा असणार आहे. किती, आर अल्फा. आणि फॉरवर्ड वेलॉसिटी किती असणार आहे, ACOM, बरोबर. हे दोन ॲक्सेलरेशन झाले. ओके, हे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असतं ॲक्च्युली. ओके, हे काय असतं, AT असतं. काय असतं, AT. ह्याचं एक सर्क्युलर ॲक्सेलरेशन. ओके, अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण अल्फा म्हणतो. आणि एक ॲक्सेलरेशन असतं विच इज ॲक्टिंग टुवर्ड सेंटर, त्याला आपण काय सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. अशा ह्या ऑब्जेक्टमध्ये 4 ॲक्सेलरेशन भेटतील. एक टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, बरोबर. टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, A टँजेन्शियल इज इक्वल टू आर अल्फा, बरोबर. एक अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा, बरोबर. अँग्युलर ॲक्सेलरेशन कशामुळे होतं, ड्यू टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर. त्याच्यानंतर एक असतं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, त्याचा फॉर्म्युला काय mv²/r, बरोबर. आणि हे काय आहे आपलं ॲक्सेलरेशन ड्यू टू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासचे जी वेलॉसिटी ह्याच्या चेंजमुळे जो ॲक्सेलरेशन येतो त्याला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू सेंटर ऑफ मास. आता असे आपण काय बघितले, ते 4 ॲक्सेलरेशन बघितले. त्याच्यामध्ये जर AT इज इक्वल टू ACOM, दॅट इज AT काय असतं, आर अल्फा इज इक्वल टू ACOM, हे जर असेल तर आपलं प्युअर रोलिंग होतं. काय होतं, प्युअर रोलिंग होतं. ओके, और जर AT, ओके, AT इज ग्रेटर दॅन काय, ग्रेटर दॅन ACOM जर असला, काय AT इज ग्रेटर दॅन ACOM, तर काय होतं, हे स्किडिंग म्हणजे बॅकवर्ड रोलिंग, एकाच जागी फिरतं. आणि जर ACOM जास्त असला, काय ACOM इज ग्रेटर दॅन AT, ओके, और आर ओमेगा, ओके, आर अल्फा, सॉरी आर ओमेगा नाही, आर अल्फा. तर ह्या केसमध्ये काय होतं, बॅकवर्ड रोलिंग. ओके, आणि ह्या केसमध्ये काय होतं, फॉरवर्ड रोलिंग. रोलिंग नाही, स्लिपिंग. काय होतं, फॉरवर्ड स्लिपिंग म्हणजे काय होतं, आपलं बॉडी जास्त रोल करत नाही, ती काय होते, जास्त ट्रान्सलेशन मोशन मध्ये जाते. काय, जास्त ट्रान्सलेशन मोशन मध्ये जाते, जास्त रोल करत नाही, त्यावेळेस आपण फॉरवर्ड स्लिपिंग म्हणतो. आणि जेव्हा कमी एकाच जागी फिरतं त्याला आपण काय म्हणतो, बॅकवर्ड स्लिपिंग. आय होप तुम्हाला हे कळाले असतील. ओके, हे आपलं रिव्हिजन पार्ट होता. आता आपण काय बघणार आहे की फोर्सेस. ओके, कोणकोणते फोर्सेस अवेलेबल असतात. ओके, आणि फोर्सेस किती रोल प्ले करतात, बरोबर. काय, फोर्सेस किती रोल प्ले करतात आपल्या रोलिंग मोशनमध्ये. ॲक्च्युली विदाउट फोर्सेस आपलं रोलिंग मोशन होऊ शकत नाही. ओके, हे पण तुम्हाला सांगतो. विदाउट फोर्सेस कुठलाही एक तरी फोर्स प्रेझेंट असतो, त्याशिवाय आपलं रोलिंग मोशन होऊ शकत नाही. ओके, तो फोर्सेस प्ले अन इम्पॉर्टंट रोल. ओके, कधी कधी काय असतं, कुठले तरी मोशन असतात. ओके, ते विदाउट फोर्सेस पण होऊ शकतात. ओके, बट रोलिंग मोशन आहे की विदाउट फोर्सेस पण चालतं. समजलं. जनरली सगळ्याच मोशन आपल्याला फोर्स असलाच पाहिजे. ओके, बरं, चला बघूया. फोर्स इन रोलिंग मोशन.
बरं, रोलिंग आणि रोटेशनल हे दोन वेगवेगळे मोशन आहेत हा, नाहीतर परत घेऊन बसशेला तुम्ही तेच. ओके, रोलिंग आणि रोटेशनल वेगवेगळे फोर्सेस आहेत. आता बघा, सपोज हा आपला डिस्क आहे, हे त्याचं सेंटर ऑफ मास. ओके, याची वेलॉसिटी व्ही सी ओ एम बरोबर. इथं ॲक्सेलरेशन काय असणार ए सी ओ एम बरोबर. हे फिरतंय विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आणि इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा बरोबर. आता ह्या पॉईंटला हा जो पॉईंट आहे हा ग्राउंडला टच आहे, हा जो झेड पॉईंट आहे हा ग्राउंडला टच आहे. ओके, हा ग्राउंडचा पॉईंट पी आणि हा दोन्ही काय सोबत सोबत टच आहे. एवढं सांगतो तुम्हाला आत्ताच. ओके, नाहीतर तुम्ही म्हणणार असं हे गॅप दिसेल, जरी गॅप दिसते तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी इथं काढतोय. ओके, ॲक्च्युली ते टचमध्ये आहेत. ओके, समजलं. बरं, आता सांगा कोणकोणते फोर्सेस लागतील. आता एक तर आपण काय करणार आहे, ह्या मासला पुढे ढकलण्यासाठी आपण एक फोर्स लावणार आहे. ओके, काय लावणार आहे फोर्स, त्याला आपण काय म्हणणार आहे एफ सी ओ एम. जोपर्यंत फोर्स लावत नाही तोपर्यंत आपल्याला ए सी ओ एम भेटत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की रोलिंग मोशनमध्ये आपल्याकडे ए सी ओ एम असतं बरोबर. आता दुसरा फोर्स कोणता लागणार सांगा. बरं, हा फोर्स लागल्यानंतर काय होतं की आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते पुढे जाय बघतं, त्याच्यावर एक बॅकवर्ड फोर्स लागतो. काय लागतो, बॅकवर्ड फोर्स, फ्रिक्शनल फोर्स लागतो. कोणता लागतो, फ्रिक्शनल फोर्स. ओके, बरं, हे झाले फोर्सेस. आणि ह्याच्यावर काय टॉर्क पण लागतो. काय लागतो, टॉर्क. तो टॉर्क पण बघायचा आपल्याला. ओके, आता प्युअर रोलिंग कधी होणार, जेव्हा आपला फ्रिक्शनल फोर्स आणि ह्या पॉईंटचा एफ सी ओ एम, काय एफ सी ओ एम दॅट इज फोर्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पॉईंट झेड, हे दोन्ही सेम असतील. ओके, एफ सी ओ एम इज इक्वल टू एफ दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. त्यावेळेस आपलं ऑब्जेक्ट काय करत, प्युअर रोलिंग करत. समजलं. अदरवाईज ते प्युअर रोलिंग करणार नाही. समजलं. फ्रिक्शनल फोर्स इज मस्ट. ओके, काय पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स पाहिजेच. ओके, सपोज जर फ्रिक्शन नसतं तर आपला ऑब्जेक्ट काय झाला असता, मी एफ सी ओ एमना माझ्या हातामध्ये काय फ्रिक्शन नाही आहे तर मी ह्याला एफ सी सॉरी काय आपलं जे फोर्स आहे ते सेंटर ऑफ मासवर लावलं असतं तर हे काय झालं असतं, असं पुढं गेलं असतं. इथं आता फ्रिक्शन आहे म्हणून मला पकडायला लागतं. ॲक्च्युली हे काय असं स्ट्रेट गेलं असतं डुईंग ट्रान्सलेशन मोशन. हे रोलिंग मोशन केलं नसतं. रोलिंग मोशनसाठी आपल्याला काय पाहिजे असतो, टॉर्क पाहिजे असतो. काय पाहिजे असतो, टॉर्क. समजलं. बट टॉर्क कधी जनरेट होतो, बघा आता आपण काय केलंय की फोर्स कुठं लावलाय. आता म्हणून मी काय केलं की टॉर्कचं जे होतं ते मागं घेतलं तर, कारण इथं टॉर्क तुम्हाला समजत नाही असं का घेतला. आता जर आपण सेंटर ऑफ मास थ्रू फोर्स लावला, ओके, तर टॉर्कचं माहिती आहे, टॉर्क इज इक्वल टू काय असतं, आर इंटू एफ परपेंडिक्युलर बरोबर. चला, एफ परपेंडिक्युलर आहे का नाही सोडून द्या. मला सांगा इथं आर किती असणार सेंटर ऑफ माससाठी. सेंटर ऑफ माससाठी आर 0 असणार. म्हणजे ह्या फोर्समुळे जो टॉर्क जनरेट होत होतो किती होतो, 0. 0 टॉर्क म्हणजे हा फोर्स काय करतोय, रोटेशनल मोशन क्रिएट करत नाही. काय, रोटेशनल मोशन क्रिएट करत नाही. आता दुसरा फोर्स कुठं लागतोय बघा. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, हा जो फोर्स आहे ॲक्च्युली हा झेड पॉईंटवर लागतोय. काय लागतोय, झेड पॉईंटवर. ओके, बट जर आपण ओव्हरऑल बॉडीवर बघितलं, ओव्हरऑल बॉडीवर अजून एक फोर्स लागतोय, फ्रिक्शनल फोर्स. कुठं लागतं, फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स बघा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि हे किती आर, तर टाव इज इक्वल टू काय असतं, आर एफ. काय असतं, आर एफ. ओके, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स मस्ट आहे. आता इथं आपल्याला काहीतरी टावची व्हॅल्यू भेटणार म्हणजे काय, इथं रोटेशनल मोशन होणार और रोलिंग मोशन होणार. ओके, रोलिंग मोशनसाठी टॉर्क लागणं खूप गरजेचं आहे. जर टॉर्क लागला नाही तर रोलिंग मोशन होणार नाही. समजलं, कळालं. अजून कधी नाही होणार रोलिंग मोशन, जेव्हा फ्रिक्शन 0 असणार. फ्रिक्शन 0 असल्यावर टॉर्क 0 होतं. काय होतं, टॉर्क 0 होतं. समजलं. तर फ्रिक्शन 0 असल्यावर पण रोलिंग मोशन होत नाही. रोलिंग म्हणजे ट्रान्सलेशन प्लस रोटेशन. काय, ट्रान्सलेशन प्लस रोटेशन. समजलं. बरं, सपोज ही जी खालची प्लेट होती, ओके, ती पण काहीतरी ॲक्सेलरेशन पुढे जाते तर आपलं फोर्सची व्हॅल्यू तशी चेंज होते बरोबर. फोर्सची व्हॅल्यू तशी चेंज होणार फॉर प्युअर रोलिंग. ओके, पी पॉईंट पण कुठल्या तरी फोर्सनं पुढे जात असेल. इथं जो पी पॉईंट होता ना तो पण कुठल्या तरी फोर्सनं पुढे जात असेल. जसं आपण ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटीचं बघितलं तर सेम तसं. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके,
चला एक सम बघूया. ओके, सम बघितलं की तुम्हाला समजेल. आणि ह्याच्यामध्ये जनरली आपल्याला काय काय विचारतात हे सांगतो. एक तर ॲक्सेलरेशन विचारतात, ए किती आहे. ओके, सेकंड विचारतात अँग्युलर ॲक्सेलरेशन विचारतात किती आहे, आणि फ्रिक्शनल फोर्स ह्या जो झेड पॉईंट आहे ना ह्याच्यावरच जनरली विचारतात. ओके, इथं जो झेड पॉईंट होता ना आपला, जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता मी डायरेक्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढतोय झेड पॉईंट. हा जो झेड पॉईंट होता ना इथं ॲक्सेलरेशन किती आहे विचारतात, अँग्युलर ॲक्सेलरेशन किती आहे, आणि फ्रिक्शनल फोर्स किती आहे. ओके, जनरली आपण प्युअर रोलिंगचे एक्झाम्पल बघत नाही. ओके, जेव्हा हे तिन्ही विचारलेले असतात ॲक्च्युली प्युअर रोलिंगमध्ये फ्रिक्शनल फोर्स 0 असतो. काय, फ्रिक्शनल फोर्स 0 असतो. प्युअर रोलिंगसाठी फ्रिक्शनल फोर्स 0 असतो. त्याची व्हॅल्यू भेटते आपल्याला, खरं फ्रिक्शनल फोर्स आपण काय म्हणतो 0 आहे. काय आहे, 0 आहे. समजलं. बरं, तर हे झालं आपलं. आपण कसं काढायचं बघूया. चला एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्याला कळतं. चला, सपोज हे जे ऑब्जेक्ट आहे हे किती आहे, 5 kgचं आहे. किती आहे, 5 kg. याचं जे रेडियस आहे 1 मीटर आहे. बरोबर. चला, आणि ह्याच्यावर मी काय केलं आहे, एक 10 न्यूटनचा फोर्स लावलेला आहे. किती, 10 न्यूटन. समजला, किती फोर्स लावला आहे, 10 न्यूटनचा फोर्स लावला आहे. ओके, आणि ह्याचं अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा, आणि ह्याचं VCOM किती असतं, ए असतं, ACOM. ओके, हे काय झालं, ACOM. ओके, समजलं. चलो आता ह्याच्यावर बघूया की काय काय होतं अजून. बरं, आपल्याला माहिती आहे की रोलिंग पाहिजे असेल तर एक फ्रिक्शनल फोर्स लागणार मागच्या बाजूला. बरं, फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन कोणतं घ्यायचं हे पण कन्फ्युजिंग असतं. समजलं, फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन कोणतं घ्यायचं हे पण कन्फ्युजिंग असतं. तर काय करायचं, दोन्ही डायरेक्शन सेम डायरेक्शन लागेल. ओके, दोन्ही फोर्सेस सेम डायरेक्शन लागेल. काही फरक पडत नाही का, जर एफची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर तुम्ही जे डायरेक्शन घेतले ते बरोबर आहे. एफची व्हॅल्यू जर नेगेटिव्ह आली तर तुम्ही जे डायरेक्शन घेतले त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन असणार. समजलं, एवढं करायचं तर एकच डायरेक्शन लागेल. ओके, चला आता नेट फोर्स ऑन बॉडी बघूया आपण. काय, नेट फोर्स ऑन ए बॉडी. काय बघतोय आपण, नेट फोर्स ऑन ए बॉडी. समजलं. पण नेट फोर्सचं बघा कसं काढू शकतो. बरं, आता बघा हा एक फोर्स आहे एफ जो 10 न्यूटनचा आहे, आणि एक फ्रिक्शनल फोर्स. बरोबर. तर हे काय करतात, पुढे ढकलतात. हे दोन्हीचं डायरेक्शन काय, पुढे आहे. तर आपण असं म्हणू शकतो एफ प्लस स्मॉल एफ इज इक्वल टू MA. बरोबर. न्यूटन सेकंड लॉ असंच लिहितो ना, सबमिशन ऑफ ऑल फोर्सेस इक्वल टू MA करतो. बरोबर, सबमिशन ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू MA. किती फोर्सेस आहे बघा, 1 2, दोन फोर्सेस. एफ इज इक्वल टू 10 न्यूटन, मग इथे लिहिणार 10 प्लस स्मॉल एफ आपल्याला माहिती नाही, असंच ठेवा. मास किती आहे बॉडीचं, 5. किती आहे, 5. ए माहिती नाही, असंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. समजलं. बरं, आता हे झालं नेट फोर्स ऑन द बॉडी. आता नेट टॉर्क बघूया. ओके, मी इकडे लिहितो, जाऊ दे. काय बघणार आहे, सेकंड नेट टॉर्क. बरं, नेट टॉर्क, नेट कसं काढणार आपण बघा. आता हा जो फोर्स आहे, ओके, तो कसं फिरवतोय बॉडीला, असं फिरवतोय. कसं फिरवतोय, असं फिरवतोय, म्हणजे क्लॉकवाईज. आणि हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा असं फिरवतो. कसं, असं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे काय, अपोजिट डायरेक्शनला आहे. दोन्ही जे फिरवणारे जे फोर्सेस आहेत, टॉर्क आहेत, जे काय आहेत, अपोजिट डायरेक्शनला. मागच्या जर केस आपण जो बघितला होता तेव्हा आपण इथं फोर्स बघितला होता, आता आपला फोर्स इथं आहे. ओके, एवढंच डिफरन्स आहे. त्याच्यामुळे काय होतं, हा जो टॉर्क असतो ह्याला जर आपण पॉझिटिव्ह म्हटलं तर हा टॉर्क काय होणार, निगेटिव्ह होणार. काय होणार, निगेटिव्ह. तर इकडं काय येतं बघा, टॉर्क RF. ओके, दॅट इज टॉर्क 1 मायनस टॉर्क 2 इज इक्वल टू काय म्हणणार आपण, I अल्फा. काय म्हणणार, I अल्फा. समजलं. बरं, टॉर्क 1 किती असणार आपला, 10 इंटू R. ओके, 10 इंटू R. आरची व्हॅल्यू किती आहे बघा, आरची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ओके, मायनस टॉर्क 2 काय असणार, स्मॉल एफ, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स इंटू R. किती असणार, फ्रिक्शनल फोर्स इंटू R. बरं, इथं आपण R1 का घेतला, ह्यांच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. हा फोर्स कसा आहे, टेंजेन्शियल फोर्स आहे. कसा आहे, टेंजेन्शियल फोर्स आहे, म्हणून इथं आपण फोर्स, टोटल फोर्स घेतलाय. ओके, अदरवाईज आपल्याला परपेंडिक्युलर कंपोनेंट लागलं असतं. काय, परपेंडिक्युलर कंपोनेंट. सिमिलरली इथं बघा,
जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा पण काय परपेंडिक्युलर आहे, काय आहे परपेंडिक्युलर, म्हणून काय येतं F इंटू 1 इज इक्वल टू आय अल्फा. समजलं तर काय येतं 10 मायनस F इज इक्वल टू आय. ओके, इज इक्वल टू आय. बरं, आय हे आता आपण काय घेतलंय, डिस्क घेतलेली आहे. काय घेतलंय, डिस्क घेतले. तर डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय आहे आपलं, डिस्क आहे. ओके, डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास कसं लिहितो, हाफ mr स्क्वेअर. कसं लिहितो, हाफ mr स्क्वेअर. बरोबर. आणि ॲक्सेलरेशन काय असतं मला सांगा, ॲक्सेलरेशन काय असतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कसं लिहू शकतो, आपल्याला हे रिलेशन माहिती आहे काय, ए इज इक्वल टू आर अल्फा. काय आहे, ए इज इक्वल टू आर अल्फा. बरोबर. तर इथं बघा अल्फा कसं लिहू शकतो, ए बाय आर. कसं, अल्फा इज इक्वल टू ए बाय आर. तर इथं टाका ए बाय आर, आर आर कॅन्सल, आणि आरची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. तर काय येतं, आरची व्हॅल्यू काय 1. तर हाफ एफ इज इक्वल टू हे किती येतं बघा, एमची व्हॅल्यू किती आहे बघा, एमची व्हॅल्यू 5 आहे, आरची व्हॅल्यू 1. तर हे काय येतं 5/2a. किती येतं 5/2a. हे इक्वेशन काय झालं सेकंड, आणि हे इक्वेशन आपलं काय होतं फर्स्ट होतं. तर फर्स्ट इक्वेशन मी इथं लिहितो 10 प्लस एफ इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ ए येतं. बरोबर, हे इक्वेशन फर्स्ट होतं. बरं, आता आपल्याकडे बघा 2 व्हेरिएबल्स आहेत आणि 2 इक्वेशन आहेत. व्हेरिएबल काय, स्मॉल एफ स्मॉल एफ, स्मॉल ए स्मॉल ए, आणि इक्वेशन काय 2 आहेत. तर आपण काय करू शकतो, ह्यांना ॲड करा. काय करा, ॲड करा. तर हे किती येतं 20 इज इक्वल टू, हे कट होतात. बरोबर. हे काय होतं 5/2 प्लस 5 इंटू ए. तर आपल्याला एची व्हॅल्यू भेटते. ओके, काय येते बघा 20 इंटू, तर हे किती येतं 5 टू 10, 10 प्लस 5 15, 15/2 म्हणजे इथं काय येतं 2/15 येतं. बरोबर. तर हे काय येतं 5 4 20, 5 3 ओके. तर हे येतं 8/3. तर 3 1 3 2 6. बरोबर, किती येतं 6. किती राहतं 20, 6 ओके. तर ए इज इक्वल टू काय आलं 2.66 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती आला, ए इज इक्वल टू 2.66 मीटर पर सेकंड स्क्वेअर. और 8/3 ठेवा. ओके, इथं 8/3 ठेवा पुढचे कॅल्क्युलेशन करायला. बरं, हे 8/3 इथं टाकलं आपण. ओके, कुठे टाकूया, एची व्हॅल्यूमध्ये इथं टाकूया 8/3. तर काय येतं बघा, आपल्याला फ्रिक्शनल फोर्स भेटतो. हे इथं करतो मी. ओके, बरं, काय येतं 10 मायनस एफ इज इक्वल टू, ओके, काय येणार एफ 5/2 इंटू 8/3. तर हे काय येतं 2 1 2 4 8. ओके, तर एफ काय येणार बघा 10 मायनस 5 4 20/3 इज इक्वल टू स्मॉल एफ. तर एफची व्हॅल्यू काय येते 10/3 न्यूटन्स. एफची व्हॅल्यू काय येते 10/3 न्यूटन्स. तर आपण बघा ए काढलाय, एफ काढलाय. आता आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा. अल्फा काय असतो बघा, अल्फा इज इक्वल टू ए बाय आर. तर एची व्हॅल्यू काय आली आहे 8/3 आलेली आहे. आरची व्हॅल्यू काय 1. तर हे किती येतं 8/3 मीटर रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर ही अल्फाची व्हॅल्यू आली, ही फोर्सची व्हॅल्यू, ही अल्फाची व्हॅल्यू. ओके, आणि ही स्मॉल एची व्हॅल्यू. तर तिन्ही व्हॅल्यू झाल्या. बरोबर. तर असं आपण काय करतो, वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढतो. काय आलं, हे काही प्रॉब्लेम ह्याच्यात, आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, चलो अजून एक करायचा. ओके, चला अजून एक क्वेश्चन देतो, अजून एक करूया म्हणजे तुम्हाला कसं करायचं हे समजेल. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करूया आपण. ओके, चला. मागच्या वेळेस काय घेतलं तर आपण डिस्क घेतलं, तर ह्या वेळेस काय घेऊया, सॉलिड स्पेअर घेऊया. काय घेणार आहे, सॉलिड स्पेअर. बस सॉलिड स्पेअर काय असतं, असं डिस्क सारखंच असतं. बरोबर.
काय असतं, असं डिस्कसारखं असतं. ओके, याचं रेडियस किती आहे, ओके, याचं जे रेडियस आहे, ओके, ते किती आहे, 2 मीटर्स आहे. किती आहे, 2 मीटर्स. आणि मी काय करतो इथं 1 मीटरवर, किती, 1 मीटरवर काय करतोय, माझा फोर्स लावतोय. काय लावतोय, 1 मीटरवर मी 10 न्यूटन फोर्स लावतोय. किती लावतोय, 10 न्यूटन फोर्स लावतोय. ओके, समजलं. आणि इथनं काहीतरी फ्रिक्शन जनरेट होणार, बरोबर, इथनं काहीतरी फ्रिक्शन जनरेट होणार. फ्रिक्शनलचं आपण काय घेऊया, ह्याच डायरेक्शनला घेऊया. काय, ह्याच डायरेक्शनला आपण फ्रिक्शन घेऊया. निगेटिव्ह आला तर अपोजिट साईडला कन्सिडर करायचा, पॉझिटिव्ह आला तर सेम साईडला कन्सिडर करायचं. समजलं. बरं, आता इकडे लक्ष द्या. काय होते, मागच्या वेळेस काय आलता, पॉझिटिव्ह आलता, बरोबर, म्हणजे फ्रिक्शनचं डायरेक्शन आपलं बरोबर होतं. काय होतं, फ्रिक्शनचं डायरेक्शन बरोबर होतं. का येत होतं तसं फ्रिक्शनचं डायरेक्शन, ॲक्च्युली काय होत होतं, तिथं जे आपलं डिस्क होती ती काय होती, ती जागेवरच फिरत होती. जागेवर फिरत असताना काय होतं की बॅकवर्ड रोलिंग चालू असतं. काय, बॅकवर्ड रोलिंग, काय असतं, बॅकवर्ड रोलिंग, म्हणून फ्रिक्शन पुढे लागतं. काय लागतं, म्हणून फ्रिक्शन पुढे लागतं. समजलं. आता इथं बघा, आता इथं काय करायचं, ह्याचा मास घ्या. मास किती घेणार, 5 kg घ्या. किती, 5 kg. समजलं. ओके, काय, सॉलिड स्पिअर. तर आपण पहिला काय करूया, एफ नेट काढायचं. बरं, एफ नेट कोणकोणते फोर्स आहे, हा एक 10 न्यूटनचा आणि फ्रिक्शनलचा. ओके, तर एफ प्लस एफ इज इक्वल टू एम ए. एफ किती आहे, 10 प्लस एफ. ओके, दोन्ही सेम डायरेक्शनला आहे म्हणून काय घेतलं आहे मी, प्लस एफ घेतला आहे. काय घेतलं आहे, प्लस एफ इज इक्वल टू एम ए. बरं, एमची व्हॅल्यू किती आहे, 5, आणि ए आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय काय काढायचं आहे, स्मॉल ए, अल्फा आणि स्मॉल एफ, हे 3 गोष्टी काढायच्या. जनरली हे 3च विचारतात. ओके, बरं, हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. ओके, आता आपण काय बघणार आहे, नेट टॉर्क. काय बघणार आहे, नेट टॉर्क. ओके, टाउ नेट. आता टाउ नेट, आता आपल्याकडे 2 फोर्सेस, दोन्ही फोर्सेस मिळून काय करतील, सर्क्युलर मोशन क्रिएट करतील. आता हा फोर्स बघा, हा फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे, हा फोर्स कसा फिरवणार, ह्या बॉडीला असा फिरवणार वरती, बरोबर, आणि हा फोर्स पण असा. तर आपण काय घेऊया, दोन्ही पॉझिटिव्ह घ्या. तर काय येतं, टाउ 1 प्लस टाउ 2. बरं, टाउ 1 म्हणजे ड्यू टू दिस फोर्स, तर हे काय येणार, एफ इंटू आर येणार. ओके, प्लस सेकंड फोर्स काय, एफ इंटू 2 टाइम्स ऑफ आर, और रेडियस घ्या. ओके, आरच घ्या. हे R1 आणि हे R2. ओके, R1 म्हणजे काय, रेडियस. आता ह्याचं जे रेडियस असणार ते 1 सेंटीमीटर असणार. फोर्सचं रेडियस बघा, फोर्स इथं लागतोय, तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतो. मग इथं काय ना, 10 इंटू 1. ओके, प्लस एफ इंटू R2 काय बघा, आता हा फोर्स इथे लागतो, तर हे आपलं परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं, बरोबर. मग इथं काय लिहिणार आपण, 2 लिहिणार, बरोबर. हे काय झालं, टाउ नेट झालं. काय झालं, टाउ नेट. ओके, टाउ नेटचं आपण कसं लिहितो, आय ओमेगा. कसं लिहितो, सॉरी, आय अल्फा. काय लिहितो, आय अल्फा. तर काय येतं बघा, 10 प्लस 2f इज इक्वल टू आय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पेअर. काय घ्यायचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पेअर. म्हणून मी तुम्हाला लर्न करा म्हणत होतो, अबाउट सेंटर ऑफ मास सगळे लर्न करायचे. तर किती येतं, मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 mr². किती येतं, mr². ओके, इंटू अल्फा. अल्फा आपल्याला माहिती नाही, बट अल्फाच्या जागी आपण काय लिहिणार, अल्फाच्या जागी काय लिहिणार, a/r लिहिणार. काय लिहिणार, a/r. समजलं. r कॅन्सल होतं. ओके, काय राहतं, 10 प्लस 2f इज इक्वल टू 2 इंटू 5 इंटू मास किती आहे, 5. ओके, आणि रेडियस किती आहे, 2 मीटर्स आहे. किती आहे, 2 मीटर्स आहे, इंटू ए, बरोबर. 5 कट होतं, तर काय राहतं, 10 प्लस 2f इज इक्वल टू 4a राहतं, बरोबर. 10 प्लस 2f इज इक्वल टू 4a. हे आपलं सेकंड इक्वेशन आलं. आणि फर्स्ट इक्वेशन काय, 10 प्लस f इज इक्वल टू 5a. किती आहे, 10 प्लस f इज इक्वल टू 5. आता आपल्याला काय करायचं आहे, एक व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. काय काढायचं आहे, एक व्हॅल्यू काढायची. तर एक व्हेरिएबल उडवायला लागेल आपल्याला. तो कोणता उडवायचा सांगा. तर कोणताही उडवण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, दोन्ही कोएफिशियंट सेम. चला एफ उडूया, तर हे दोन्ही कोएफिशियंट सेम पाहिजे. तर आपण काय करूया, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करूया. तर हे किती येतं, 20 येतं, हे 2f येतं, आणि हे काय येतं, 10a येतं, बरोबर. आता काय करूया,
हे जे इक्वेशन आहे दिस मायनस दिस करूया, तर हे इक्वेशन खालती लिहितो 10 प्लस 2f प्लस इज इक्वल टू 4 आहे बरोबर. तर हे आपण दोन्ही मायनस करून घ्या, तर हे किती येतं 10, हे दोन्ही मायनस झाले, काय झाले मायनस झाले बरोबर. तर इज इक्वल टू किती येतं 6a येतं. तर ह्याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू किती भेटते 10/6, तर हे किती येतं 5/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता हे जे 5/3 कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाका, ह्याच्यात टाका, सोपं पडतं. ओके, तर काय येतं 10 प्लस f इज इक्वल टू 5 × 5/3. ओके, तर f इज इक्वल टू काय येतं 25/3, किती येतं 25/3 मायनस 10, तर हे किती येतं 25 मायनस 30/3, तर हे किती येतं -5/3 न्यूटन. किती येतं -5/3 न्यूटन. काय आलंय मायनस साईन आली, म्हणजे आपण जे डायरेक्शन घेतलंय ते चुकलंय. ॲक्च्युली फ्रिक्शन ह्या साईडला लागणार, ॲक्च्युली फ्रिक्शन ह्या साईडला लागणार. ओके, बरं समजलं. फ्रिक्शनची व्हॅल्यू काय आली -5/3 न्यूटन. ओके, म्हणून हा सम घेतला, कारण तुम्हाला माहिती पाहिजे की दोन्ही व्हॅल्यूज येतात. ओके, अजून अल्फा राहिला. अल्फा काय असतो a/r. ओके, ए किती आहे 5/3 आणि r किती आहे 2, किती आहे 2, तर हे किती येतं 5/6 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. समजलं, हे आपले असे आन्सर्स आहेत. कळालंय. ओके, आय होप तुम्हाला समजतंय. आपला कॅमेरा पण चालू आहे. ओके, चलो आता आपण काय करूया, रोलिंग ऑन अ इन्क्लाइन प्लेन बघूया. काय बघायचं, रोलिंग ऑन अ इन्क्लाइन प्लेन. हे झालं नॉर्मल, आपलं जे प्लेन होतं ते कसं होतं स्ट्रेट होतं. आता आपण काय करूया इन्क्लाइन प्लेन, जे ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये आहे. ओके, जे ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये आहे ते बघूया. ओके, तिथं पण हीच कंडिशन असते. बरं, तिथं पण काय असणार, आपल्या सगळ्या कंडिशन सेम असणार. ओके, ॲक्सेलरेशनची कंडिशन, वेलॉसिटीची कंडिशन. ओके, तिथं काही चेंज होणार नाही, कंडिशन चेंज होणार नाही. फक्त काय होतंय की आपण एका अँगलवर ठेवतो, काय करतं एका अँगलवर ठेवतो, तर तिथं काय काय होतं ते आपण बघून घेऊया. ओके, आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितली, तर काय बघितलं तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, काय होतं आपली पोटेन्शियल एनर्जी चेंज होते कायनेटिक एनर्जीमध्ये, कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीमध्ये चेंज होणार. ओके, सेकंड थिंग आपण हे बघितलं तर की ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी, अशा दोन कायनेटिक एनर्जीज बघितल्या त्या बरोबर. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आपण कसं लिहितो, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन ½ mv² बरोबर. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी कसं लिहितो, कायनेटिक एनर्जी रोटेशनल कसं लिहितो ½ I⍵² बरोबर. एमच्या जागी काय येणार आय येणार, व्हीच्या जागी ओमेगा. बस ॲनॉलॉजी लावायची, सगळं पाठ होतं. ॲनॉलॉजी लावायची. तुम्हाला जर लिनियरचे पार्ट असतील ना, तुमचे 90% अँग्युलरचे पार्ट होणार का ॲनॉलॉजी. मासच्या जागी काय येतं आय, व्हीच्या जागी ओमेगा, संपला विषय. मोमेंटमचं पण तेच आहे. मोमेंटमचं काय बघा, लिनियरचं काय P = mv, अँग्युलरचं काय बघा L = मासच्या जागी आय आणि वेलॉसिटी जागी ओमेगा. ओके, फोर्सचं काय ma बरोबर. टॉर्क काय असतो, फोर्स सारखंच ॲक्ट करतो अँग्युलरमध्ये, तर टॉर्कच्या एमच्या जागी काय येतं आय, एच्या जागी अल्फा. बरं, टॉर्क सगळं सेम आहे, सगळं सेम आहे ॲनॉलॉजीमध्ये. समजलं. नुसतं तुम्हाला जर लिनियरचे नीट पार्ट असतील ना, तुम्ही अँग्युलरचे कधीही प्रोड्यूस करू शकता. समजला. खरं तुम्हाला त्याचे नोटेशन्स ते नीट पाहिजे, माहीत पाहिजे. ओके, आणि कंडिशन नुसतं प्रोड्यूस करून चालत नाही. जर टॉर्क काढताना आपल्याला F परपेंडिक्युलर घ्यायला लागतो, ही कंडिशन्स तुम्हाला माहिती पाहिजे आणि आयच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे, सगळ्यात मेन. तर चल, सपोज आपण काय केलंय, असं एक प्लॅंक आहे. ओके, त्या प्लॅंकवर काय आहे की आपण एक ऑब्जेक्ट ठेवले. ओके, ही डिस्क असू शकते, स्पिअर असू शकतो, सॉलिड स्पिअर, हॅलो स्पिअर, सॉलिड सिलेंडर, रिंग असू शकते, हॅलो सिलेंडर, कुठलेही ऑब्जेक्ट असू शकतो. ओके, थांबा, ह्याच्या पहिला रेडियस ऑफ गायरेशन मी तच लिहितो, हे डायग्राम ड्रॉ करत नाही, हे पॉईंट लिहून घ्यायचा. ओके, रेडियस ऑफ गायरेशन.
द रेडियस ऑफ गायरेशन आपण ह्याला के म्हणतो. काय म्हणतो? के म्हणतो. समजलं? द रेडियस ऑफ गायरेशन. आतापर्यंत जे आपण ऑब्जेक्ट्स बघितले जसं स्पिअर झाला, डिस्क झालं, रिंग झाली, असे जे ऑब्जेक्ट्स आहेत ॲक्च्युली हे काय आहेत? जॉमेट्रिकली ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, जॉमेट्रिकली प्रूफ्ड ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे परफेक्ट ऑब्जेक्ट्स आहेत. तर आपल्याकडचा ऑब्जेक्ट वेगळा असला, ओके, जरा वेगळा असला, असा सपोज असला समथिंग, हा पण फिरत जाऊ शकतो ना खालती, बरोबर? हा पण फिरत जाऊ शकतो खालती. मग ह्याचंच एम आय कसं काढणार? ओके, ह्याचा एम आय कसं काढणार? ह्याला काही काढायला पण हे नाही आहे. तर आपण काय करतो, ह्याच्या सेंटर ऑफ मासपासून जे ॲक्सिस असतं तिथून प्रत्येक पॉईंटचं काय करतो? रेडियस मोजतो. काय करतो? रेडियस मोजतो. आणि ह्याचे इफेक्टिव्ह रेडियस काढतो. काय काढतो? इफेक्टिव्ह रेडियस. हे जे इफेक्टिव्ह रेडियस असतं ह्याला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन. इफेक्टिव्ह म्हणजे काय? मीन रेडियस. समजा काय? मीन रेडियस म्हणजे जे लांब पॉईंट्स आहेत ते पण जास्त लांब राहणार नाही आणि जे जवळ पॉईंट्स आहेत ते पण जास्त जवळ राहणार नाही, असं मीन रेडियस काढतो. त्याला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ गायरेशन. आणि ते घेऊन आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार? आपल्याला माहिती आहे काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असतं. बरं, आरच्या जागी आपण रेडियस काय म्हटलंय? के म्हटलंय. तर काय येतं? एम के स्क्वेअर. काय येतं? एम के स्क्वेअर. आणि दिस कॅन बी यूज टू फाइंड एनी ऑब्जेक्ट. ओके, आपल्याला जे रोलिंग फाइंड करायचं आहे ते एनी ऑब्जेक्टचं काढू शकतो. समजलं? रेडियस ऑफ गायरेशन काय असतं? ओके, द इफेक्टिव्ह रेडियस ऑफ अ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. परत एकदा म्हणतो, द इफेक्टिव्ह रेडियस ऑफ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह रेडियस ऑफ दॅट बॉडी. समजलं? ठीक आहे. चलो, आता ही जे बॉडी आहे, ओके, ही अशी खालती येणार, बरोबर, रोलिंग करत. ओके, ही काय ॲट अ हाईट एच आहे, बरोबर, फ्रॉम दी ग्राउंड. आणि हे जे डिस्टन्स आहे हे किती? आपण हे जे डिस्टन्स घेतोय, ओके, बॉडी काय होणार? शेवटी इथं कुठेतरी येणार, बरोबर. तर हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण एस म्हणूया. काय म्हणूया? एस म्हणूया. समजलं? बरं, आता काय होणार बघा, आपण इथं काय लावणार आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता प्लँकवर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हॅलिड आहे. आता बघा, कुठल्या तरी हाईटवर आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असणार, खालती आल्यावर आपल्याला कायनेटिक एनर्जी भेटणार. ओके, तर आपल्याला मला सांगा, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन कशी लिहितो आपण? हाफ एम व्ही स्क्वेअर, बरोबर. कायनेटिक एनर्जी रोटेशनल कशी लिहितो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, तर काय लिहिणार? हाफ आय. आय आपण काय लिहिणार? इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन लिहायचं. मग काय लिहिणार? एम के स्क्वेअर. काय लिहिणार? एम के स्क्वेअर. ओके, इंटू ओमेगा. ओमेगा इन टर्म्स ऑफ काय लिहायचं? आता वेलॉसिटी लिहायचं. तर काय येणार? व्ही बाय आर. काय येणार? व्ही बाय आर येणार. ओके, व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, आता इकडे बघा, आपलं काय टोटल एनर्जी कन्झर्व आहे. काय आहे? टोटल एनर्जी कन्झर्व, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आपण कसं काढतो? एम जी एच, बरोबर. काय काढतो? एम जी एच. कायनेटिक एनर्जी काय? ह्या दोघांचं ॲडिशन, ह्या दोघांचं एनिशन, दॅट इज कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल. ओके, तर इकडे बघा काय लिहिणार? हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस आता हाफ आय ओमेगा स्क्वेअर लिहिणार. ओके, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, आपल्याला माहिती आहे की हाफ आय ओमेगा स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण? प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इथं बघा, एम के स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, बरोबर. आता इथनं काय होतं आहे? एम जी एच, बरोबर. एम एम आणि एम कॅन्सल झाला. काय झाला? एम एम आणि एम कॅन्सल. समजलं? बरं, मला सांगा आता काय राहिलं आहे इथं? जी एच. काय राहिलं आहे? जी एच इज इक्वल टू, इथं काय राहिलं आहे? हाफ व्ही स्क्वेअर. काय राहिलं आहे? हाफ व्ही स्क्वेअर. ह्या इथं काय राहिलं आहे? हाफ व्ही स्क्वेअर, सॉरी के स्क्वेअर लिहूया पहिला. के स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे राहिलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, होल इक्वेशन आम्ही काय करतो? मल्टिप्लाय बाय 2. तर काय येतं? 2GH. किती येतं? 2GH. ओके, 2GH इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला बघा?
व्ही स्क्वेअर प्लस के स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आता ह्याच्यामधून काय होतं, मी व्ही स्क्वेअर बाहेर काढतो आणि हे टर्म इकडे लिहितो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय राहतं, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 2gh. ही टर्म इकडे लिहिली मी. ओके, आणि ही टर्म इथं लिहिली. तर आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय राहतं, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ओके, तर व्हीची व्हॅल्यू काय येते, अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, समजलंय ना सगळं? बरं, चला हे लिहून घ्या. ओके, हे वेलोसिटी काढली आपण. ओके, आता ह्याच्यानंतर आपण काय काढूया, ॲक्सेलरेशन काढायचं आपल्याला. वेलोसिटी काढली, ॲक्सेलरेशन काढायचं आहे. अजून काय काढायचं, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन झालं की झालं. वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन काढायचं. ओके, वेलोसिटी काढली, आता ॲक्सेलरेशन काढून बघूया. रफ करतो. ओके, इकडे लक्ष द्या. आता मला सांगा, हे काय एनर्जी कंझर्व आहे. कन्झर्वेशन ऑफ एनर्जीमध्ये ह्या केसमध्ये आपलं काय, ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट राहणार आहे. काय, ॲक्सेलरेशन वुड बी कॉन्स्टंट. ओके, जर नीट डायग्राम बघितला, ओके, असं होतं. आय होप तुम्ही हे 11th मध्ये थोडे सम्स केले असतील. ओके, आपलं जे जी कसं होतं, ॲक्च्युली हे नॉर्मल रिॲक्शन आपलं असं भेटतं. बरोबर, आपल्याला नॉर्मल रिॲक्शन असं भेटतं. बरोबर, आणि जी असं भेटतं. ओके, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg असा लागणार आहे. बरोबर, आणि मग आपण काय करतो, नॉर्मलला बॅलन्स कराय एक mgचा कंपोनंट काढतो आणि हा कंपोनंट काढतो. बरोबर, तर हे थिटा, तर हे काय येतं mg कॉस थिटा आणि हे mg साइन थिटा. बरोबर, जर इथं आपण नीट बघितलं काय आहे, एम जी साइन थिटा. ओके, तर जी साइन थिटा काय ॲक्च्युली इथं ॲक्सेलरेशन आहे. काय आहे, ॲक्सेलरेशन. बरं मला सांगा, ही इथून इथंपर्यंत येऊ का, जी चेंज होणार आहे, नाही होणार आहे. थिटा चेंज होणार आहे, नाही होणार आहे. बरोबर, दोन्ही सेम राहणार आहे. मग ही जी टर्म आहे जी साइन थिटा, ही काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. काय राहणार आहे, कॉन्स्टंट. तर आपलं ॲक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट. ॲज ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट, काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, आपल्याला माहिती आहे जेव्हा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असतात तेव्हा आपण कसं लिहू शकतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as असं लिहू शकतो. हे इक्वेशन्स लिहू शकतो. काय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as ह्या इक्वेशन्स लिहू शकतो ना. बरोबर, चलो झालं. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा वरती बॉल होता तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 0 होतं. तर काय राहतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. बरोबर, आता व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू बघा किती आहे, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. काय आहे, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आहे. बरोबर, काही प्रॉब्लेम. इज इक्वल टू 2as, 2 कॅन्सल. बरोबर, आता s आपल्याला s काढायचं आहे. s काय होता बघा, हे डिस्टन्स होतं असं टोटल. s काय होतं, हे डिस्टन्स होतं, इथून ते इथंपर्यंतचं डिस्टन्स होतं. ओके, आणि हे काय होतं, h, हे थिटा. तर मी असं लिहू शकतो, साइन थिटा इज इक्वल टू h अपॉन s. बघा, साइन थिटा काय, h अपॉन s आहे. काय आहे, h अपॉन s. बरोबर, तर इथनं मी s इज इक्वल टू h अपॉन साइन थिटा लिहू शकतो. काय, s इज इक्वल टू h अपॉन साइन थिटा. तर काय येतं बघा, 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू h अपॉन साइन थिटा. काय, h अपॉन साइन थिटा, h कट. तर काय करायचं, a इज इक्वल टू 2g साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. काय येतं, ॲक्सेलरेशन 2g साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर.
हे झालं आपलं एक्सेलरेशन. काय झालं? एक्सेलरेशन. कळालं? काही प्रॉब्लेम याच्यात? ओके. बरं मला सांगा ॲक्सेलरेशन कशावर? रेडियसवर डिपेंड करतं, ओके, थीटावर डिपेंड करतं, आणि के काय असतं आपलं? आपण असं म्हणू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया. के कशाला डिनोट करतो? ॲक्च्युली ही जी टर्म आहे ना ही टोटली डिपेंड करते मोमेंट ऑफ इनर्शियाला. ओके, मोमेंट ऑफ इनर्शियाला. आता तुम्हाला बरं हे होऊ द्या, मग तुम्हाला सांगतो k²/r² कसं काढायचं. ओके, कुठल्याही बॉडीचा k²/r². जनरली कधी कधी आपल्याला देताना डिस्क देतील, हे ते देतील ना, बरोबर, सॉलिड स्पिअर देतील, तर k²/r² हे कसं काढायचं तुम्हाला सांगतो. झालं? काही प्रॉब्लेम? चला बरं, अजून काय राहिले आपलं? ठीक आहे, चलो रफ करूया. ओके, आपण पहिला k²/r² हे कसं काढायचं बघूया. ओके, आपलं एक्सेलरेशन काय आलं इथं लिहून घेतो. A is equal to काय आलं? G sin theta, बरोबर. काय आलं? G sin theta upon 1 plus k²/r². हे आलं, बरोबर. G sin theta upon k²/r². ओके, बरं. त्याच्यानंतर वेलॉसिटी पण लिहून घ्या. वेलॉसिटी काय आली आहे बघा. वेलॉसिटी इज इक्वल टू √2gh अपॉन 1 प्लस k²/r². पण हे दोन फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायला लागतील. ह्याच्यात काही मला करता येत नाही. ओके, हे फॉर्म्युले लर्न करायला लागतील. समजलं? अदरवाईज एवढं सगळं हे डेरिव्हेशन करत बसायला लागेल. हे डेरिव्हेशन पार्ट झालं तर तुमचं. ओके, सिम्पल आहे, जास्त अवघड नाही, खरं माहिती पाहिजे. बरं, बघायचं. बरं, आता मला सांगा रिंगचं सेंटर ऑफ मास थ्रू मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? mr². डिस्क हाफ mr². त्याच्यानंतर सॉलिड स्पिअर 2/5 mr². ओके, त्याच्यानंतर हॉलो स्पिअर 2/3 mr². असे ऑब्जेक्ट्स आहेत, बरोबर. बरं, आता हे जे mr² आहे, ओके, काय mr² आहे, ह्याचं जे कोएफिशियंट असतं, ओके, ह्याचं जे कोएफिशियंट, जसं mr²चं कोएफिशियंट इथं किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 1/2 आहे. इथं किती आहे? 2/5. इथं किती आहे? 2/3 आहे. तर हे जे कोएफिशियंट आहेत हे ॲक्च्युली असतं k²/r² ची व्हॅल्यू. ओके, तर ह्या केसमध्ये किती आहे? 1. ह्या केसमध्ये किती आहे? 1/2. ह्या केसमध्ये किती आहे? 2/5. आणि ह्या केसमध्ये किती आहे? 2/3. समजलं? ओके, तर k²/r² ची जी व्हॅल्यूज असतात ते काय असतं? कोएफिशियंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट्स. काय असतं? कोएफिशियंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट्स. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सिम्पल आहे. डिस्कचं काय आहे? हाफ आहे. काय? k²/r². तसं सॉलिड स्पिअरचं किती आहे? 2/5. कशाची व्हॅल्यू? k²/r² ची. हॉलो स्पिअरची किती आहे? 2/3. कशाची? k²/r² ची. समजलं? सिम्पल आहे, अवघड नाही. ओके, चलो हे झालं. आता आपण काय करूया? काय करायचं? एखाद दुसरा सम बघूया. सिंपल सम बघूया पहिला, म्हणजे नंतर आपल्याला अवघड बघायला येते. तुम्ही करू शकता. एकदा सिंपल सम झाले ना मग नंतर अवघड करता येते. बरं, ह्याची हाईट h आहे. ओके, अँगल आहे 30 डिग्री. ओके, इथं काय घेतला मी? सॉलिड स्पिअर घेतला. काय घेतला?
सॉलिड स्फिअर. ह्याची काय काढा, वेलॉसिटी काढा आणि एक्सेलरेशन काढा. काय काढायचं, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. टेक g इज इक्वल टू 10. ओके, आणि हे h इक्वल टू पण 10 घ्या. काय घ्या, 10 घ्या, 10 मीटर्स. मला सांगा वेलॉसिटी कसं काढतो आपण. वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, कसं काढतो, 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे बरोबर. ह्याची r ची व्हॅल्यू काय, r इज इक्वल टू 1 आहे. किती आहे, r इज इक्वल टू 1. ओके, समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, बर. आता पहिला काय करायचं, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची. काय, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय घेतलाय मी, सॉलिड स्फिअर घेतलाय. सॉलिड स्फिअरची के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय, 2/5 आहे. काय आहे, 2/5 झालं. आता v इज इक्वल टू काय करणार, अंडर रूट ऑफ, ओके, 2 g ची व्हॅल्यू काय आहे 10, h ची व्हॅल्यू काय आहे 10, ओके, अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती, 2/5. 2/5 टाका, संपला विषय, सिम्पल. आता काय कॅल्क्युलेशन्स तर करायची, झालं, काढता येईल ना, याचा आन्सर काढायचं. ओके, तर हे किती येतं, अंडर रूट ऑफ, हे किती येतं 5 प्लस 2 7, किती येतं 7, आणि वरती 5 जातं, 5 2 10, 10 इंटू 10 इंटू 10. ओके, तर ह्याच्यातनं काय येतं, 10 बाहेर येतं, अंडर रूट ऑफ 10 अपॉन 7 मीटर पर सेकंड. ही झाली वेलॉसिटी. काय झाली, वेलॉसिटी. बरं, मी तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी काढायला लावलं, तर अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, ओमेगा इज इक्वल टू v बाय आर. तर v ची व्हॅल्यू किती आली, अंडर रूट ऑफ 10 अपॉन 7. ओके, 10 इंटू अंडर रूट ऑफ 10 अपॉन 7 बरोबर. r ची व्हॅल्यू किती आहे, r इज इक्वल टू 1 मीटर्स 1. तर अँग्युलर वेलॉसिटी पण किती आहे, 10 इंटू अंडर रूट ऑफ 10/7. ओके, समजलं. तर सपोज जरी तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी विचारली, v नाही विचारलं, तर घाबरायचं नाही, आपण काढू शकतो. आपल्याला रेडियस दिलेला असेल, आपण काढू शकतो. समजलं. बरं, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, a इज इक्वल टू g साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. बरं, a इज इक्वल टू g किती आहे 10, साइन थीटा किती, साइन 30 डिग्री, किती साइन 30 डिग्री, अपॉन 1 प्लस किती येतं 2/5. तर हे आन्सर काय येणार, 1 इंटू साइन 30 किती असतं, हाफ. ओके, तर 1 आणि हे किती होतं 7/5. ओके, 5 वरती जातो, तर हे किती राहतं 35 वरती काय राहतं 35 अपॉन 7, किती राहतं, नाही 35 नाही, 25 अपॉन 7, किती राहतं 25 अपॉन 7 बरोबर. हे 5 वरती जातं. ओके, काय राहतं 5 वरती जातं बरोबर. आता हे 2 1 जा 2 5 जा. ओके, 5 5 जा 25 अपॉन 7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर इथं अँग्युलर एक्सेलरेशन काढायला सांगितलं तर काय असतं, a बाय आर असतं. तर हे काय येणार 25 अपॉन 7 अपॉन आर किती आहे 1. तर हे किती येतं, अँग्युलर एक्सेलरेशन ॲक्च्युली अल्फा इज इक्वल टू 25/7 रेडियन पर सेकंड. काय येणार, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. समजलं. अल्फा जरी काढला तर घाबरायचं नाही, आपण ए वरनं काढू शकतो. काय करू शकतो, आपण ए वरनं काढू शकतो. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, असे सिंपल प्रॉब्लेम्स असतात. ओके, तर आज हे झालं. एक मिनिट, प्रॉब्लेम आहे का बघू ते चांगले, असे सिंपल आहेत. चला, एक जेईचा प्रॉब्लेम घेऊया, सिंपल आहे. एक इन्क्लाइन नाही, असं आहे. ओके, असं एक सरफेस आहे. ओके, इथं मी काय घेतलंय, एक कुठलं तरी ऑब्जेक्ट घेतलंय. काय घेतलंय, कुठलं तरी ऑब्जेक्ट. ही हाईट आहे. हाईटची व्हॅल्यू काय दिली आहे तिने, h इज इक्वल टू 3
v²/4g. ओके. आणि इथं काय होतं, हे जे होतं हे प्युअर रोलिंग करतंय. काय करतंय? प्युअर रोलिंग. ओके, प्युअर रोलिंग करतंय. समजलं? तर हे ऑब्जेक्ट कोणतं असणार आहे हे विचारलंय आपल्याला. काय विचारलंय? ऑब्जेक्ट कोणतं असणार आहे. ह्याचं मास किती आहे? एम आहे, रेडियस आर आहे. ह्याचं मास एम आहे आणि रेडियस आर. तर हे ऑब्जेक्ट कोणतं असणार आहे ते विचारलंय. जरा ट्राय करा. ऑब्जेक्ट कोणतं म्हणजे डिस्क आहे, सॉलिड स्पिअर आहे, सिलेंड्रिकल काय हॉलो सिलेंडर आहे, और अजून कोणतं आहे सॉलिड सिलेंडर आहे हे विचारले. ओके, म्हणजे असं फिरत जाणार. ओके, बरं आपल्याला माहिती आहे इथे हिची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असणार. बरोबर, ह्या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय? mgh. आणि ह्या इथं काय असणार आहे? याची कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी 0, इथं कायनेटिक एनर्जी असणार. बरं, कायनेटिक एनर्जी आपण कसं लिहिणार? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, ओके, काय लिहिणार? हाफ mv² प्लस हाफ I⍵². बरोबर, ओमेगाच्या जागी आपण काय लिहू शकतो? v²/r². हे लिहू शकतो. काही प्रॉब्लेम याच्यात? समजलंय? बरं. आता काय होतंय बघा, इथं काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी करतो आपण. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. ओके, पोटेन्शियल एनर्जी काय आहे? mgh. आणि कायनेटिक एनर्जी काय? हाफ mv² प्लस हाफ I⍵²/r². बरोबर, काय येतं? हाफ I⍵²/r². समजलं? काही प्रॉब्लेम? बरं, ची व्हॅल्यू काय बघा. ची व्हॅल्यू काय? ची व्हॅल्यू काय? 3v²/4g आहे. काय आहे? 3v²/4g. तर हे g कट होतं, इज इक्वल टू हाफ mv² प्लस हाफ I⍵²/r². समजला? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? चलो, आता हे करायचं, हाफ इकडं पाठवा. ओके, तर इकडं काय राहिलं बघा. चला ह्या बाजूला पहिला बघू, लिहून घ्या. काय? 3mv²/4. ओके, ह्या बाजूला काय राहिले? 3mv²/4. आणि इथं काय? हाफ mv². बरोबर, प्लस हाफ I⍵²/r². समजलं? बरं, हे इकडे घ्या. तर काय येतात? 3/4 mv² मायनस हाफ mv² इज इक्वल टू हाफ I⍵²/r². समजलं? तर ह्याच्यामध्ये आता काय करायचं? मल्टिप्लाय बाय 2 आणि डिवाइड बाय 2 करा. तर इथं काय येतं? 3/4. हां, तर इथं काय राहतं बघा, मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथं काय येतं? 2 आणि इथं 4. बरोबर, तर हे किती येतं? 2 - 3 1 आणि खालती 4 mv². काय येतं? mv² इज इक्वल टू हाफ I⍵²/r². समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? बरं, v² कट होतो. बरोबर, तर हे r² इकडे पाठवा. 2 1 जा 2 2 जा. काय राहतं? 1/2 mr². ओके, काय राहतं बघा? 1/2 mr² इज इक्वल टू I. बरं, I इज इक्वल टू हाफ mr². बरं, मला आता सांगा, असं कोणतं ऑब्जेक्ट आहे ज्याच्या सेंटरमधून जर ॲक्सिस जात असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ mr² असणार. काय? त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ mr² असणार. एक तर डिस्क असणार आणि एक काय असणार? सॉलिड सिलेंडर. काय असणार? एक डिस्क असणार, एक सॉलिड सिलेंडर, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फ्रॉम सेंटर किती आहे? सेंटर ऑफ मास हाफ mr². बरोबर. बरं, ह्याच्यामधून ऑप्शन जे होते ते याच्यामध्ये डिस्क होतं, सॉलिड सिलेंडर नव्हतं. तर सिम्पली तुम्ही करू शकता. हा JEE मध्ये पडलेला क्वेश्चन आहे. समजला? सिंपल होता. काय करायचं होतं? नुसतं आपल्याला
पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज झाली, त्याच्यातनं आय काढायचा. आयच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला समजतं की काय कोणतं ऑब्जेक्ट आहे. समजलं. तर ह्याच्या मागचे जे टेक्स्टबुक मागचे सम्स आहेत ते ओके ते ट्राय करा. जरी येत नसतील तर सरांथ्रू मला कॉन्टॅक्ट करा की कोणता सम येत नाही, मग मी तुम्हाला तो सम सॉल्व करून पाठवतो. ओके, थांबू नका. ओके, इथं सम्स त्यांनी ट्राय करत बसा. आपण नेक्स्ट लेक्चरपासून सेकंड लेसन स्टार्ट करतोय. सेकंड लेसन कोणता आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा लेसन स्टार्ट करतोय. आपण जेवढं होऊ शकतं तेवढं आपण कवर करून घेऊया. ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा स्टार्ट करणार आहे. तर आपण जेवढं होऊ शकतं तेवढं आपण काय करूया, सगळं कवर करून घेऊया. म्हणजे जेव्हा पॅन्डेमिक संपेल तर आपण अजून एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन बाकीचं कवर करू शकतो. ओके, समजलं. चला ठेवतो.